असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आज म्हणजे लोकसभेची निवडणूक झाली, निकाल झाला, पण तो आनंद मला घेता आला नाही. कारण थोरात साहेब त्या आनंदात नव्हते. मी पण ठरवलं होतं हे जशी हत्ती त्याच्यापेक्षा मी 10 पट हत्ती. मी फेटा बांधणार नाही, मी बांधूनच दिला नाही कोणाला. पण आज मला खऱ्या अर्थाने निवडून आल्यासारखं मला जाणवलं. आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वतः मीच उमेदवार ही भूमिका पार पाडली आणि माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला संसदेत पाठवण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय थोरात साहेब. मगाशी तांबे साहेबांनी काहीतरी सुदर्शन चक्र काहीतरी बोलता म्हणजे एक कौरव पांडवांचं युद्ध होतं आणि त्या कौरव पांडवांच्या युद्धात खऱ्या अर्थाने पांडवांना जिंकून आणण्याचं काम केलं असेल ते म्हणजे श्रीकृष्ण. आणि ही पश्चिम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाची भूमिका जी पार पडली असेल ती आदरणीय थोरात साहेबांनी पार पडली. म्हणजे मला तर काही गोष्टी निवडणुकीनंतर कळाल्या साहेबांनी माझ्यासाठी काय काय केलं. मी ज्यावेळेस मध्ये वैष्णोदेवीला गेलो आणि सचिन माझ्याबरोबर होता, आमच्या जितेश आमचे काही कार्यकर्ते, त्यावेळेस मला साहेबांनी माझ्या पडद्याआड काय काय केलं मला नंतर कळालं आणि ते मी आता येताना आमच्या रोखले सरांना सांगितलं. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही संगमनेरकर नशिबान येता, खरंच नशिबान येता, तुम्हाला इतका परिच घातला. आमच्यासारखा माणूस सहवासात आला, अरे 12 आमचं मी खासदार झालेलंच मला कळालं नाही. मी ज्यावेळेस खासदार झालो त्यावेळेस मी बऱ्याच जणांना म्हणाले मी खरंच खासदार झालो काय. अरे झाला ना खासदार येडे. मग म्हणलं सर्टिफिकेट म्हणून मिळेल का आपल्याच नावाने. म्हणलं आपल्याच नावाने मिळेल. मी साहेबांना फोन केला, साहेब तुम्ही या. म्हणलं तुम्ही आले नाही तर मी काही गुलाल घेणार नाही, म्हणलं मी जाणार पण नाही तिकडे. साहेब मला म्हणले मी आजारी आहे, मी डॉक्टर संग बोल म्हणून. म्हणलं नाही तिकडे इंजेक्शन मारा म्हणले एखादं आणि गाडीत सलाईन घ्या पण तुम्ही या म्हणलं साहेब. साहेब म्हणले नाही मला खरंच येता येणार नाही. मग मी समजून घेतलं, म्हणलं साहेबांची तब्येत नाही म्हणलं ठीक आहे. मी दुसऱ्या दिवशी येणार तर साहेब त्याच दिवशी मुंबईला गेले. म्हणजे मुंबईला हॉस्पिटलला गेलो पण ती भेटून देत नव्हती. तर काल साहेब आल्यानंतर म्हणलं आज सगळे कामं तिकडं कामं आपण नाही का आपल्या भाषेत काष्टींच्या भाषेत रोजच ते कुठाने चालू आहे. अरे ज्या माणसाने आपल्याला फार दिल्ली दाखवली तिच्याकडे गेलं पाहिजे, आशीर्वाद घेतले पाहिजे. म्हणजे खरंच माझ्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने जी भूमिका पार पडली असेल ना ती थोरात साहेबांनी भूमिका पार पाडली. म्हणजे किंग होणं सोपं आहे पण किंग मेकर होणं अवघड आहे. आणि किंग मेकर भूमिका पार पडण्यासाठी थोरात साहेबांनी म्हणजे पवार साहेब असो उद्धव साहेब असो, अरे थोरात साहेबांनी ही निवडणूक आहे ना म्हणजे उमेदवारावर विश्वास नव्हता. म्हणजे आपण नाही का उमेदवारावर विश्वास नाही ठेवली तर परस्पर आपणच यंत्राला येतो. माझ्यासाठी दिवसभरात 2दा-3दा रिपोर्ट घ्यायचे साहेब. अरे काय चाललंय नेमकं सांगा, कोणत्या गावात काय चाललंय, पुढं काय चाललंय. म्हणलं बरं भाऊ किती नशिबाने सगळे यंत्रानंच साहेबांनी हायजॅक करून टाकली म्हणून जुळलं साहेब, नाही तर काही सोपं होतं काय. खरंच अवघड. काकीने सांगितलं 50 वर्षाचं स्वप्न पार पाडलं. मी फक्त आहे ना ते टीव्हीवर चित्र बघतो, आपण पिक्चर बघतो, पण रिमोट कुठं तरी कोपऱ्यातल्या माणसाच्या हातात असतो. त्याच्या डोक्यात कोणता आत्ताचा पिक्चर लावायचा, मै हो डॉन लावायचा का दुसरा पिक्चर लावायचा, हा का मालिका लावायची काय कुठलं बातम्या लावायच्या. तसं हे रिमोट इकडं होता, रिमोट इकडून ऑपरेट करीत होता. ते चंद्रयान नाही का चंद्रयान खालून ऑपरेट करीत होते लोक. तसं हे आम्ही फक्त स्क्रीनवरले खेळाडू होतो. पण रिमोट इकडं असा, पण रिमोट धरणारा माणूस असा पक्का होता ना. निशाणा लावला ना तर छेदच होतो. हा एकलव्याने नाही का एक डोळा मारला बरोबर. हा
डोळा पक्षाचा डोळा मारायला सोपं आहे का? त्याच्यापेक्षा अवघड डोळा डायरेक्ट यांनी निशाणा फक्त या खांद्यावर ठेवला, हे धनुष्य या खांद्यावर ठेवला, पण इकडं निशाणा लावणारा माणूस आणि धरणारा माणूस पक्का होता. फक्त सांगितलं हे तू या खांद्यावर राहून रे, हे सगळं वजन मीच सांभाळणार आहे, हे सगळं मीच करणार आहे, फक्त तुझा खांदा. तर त्यांना पण माहिती आहे खांद्यावाला माणूस पक्का आहे. कांदा मोहना माणूस ज्याच्यावर आपण विश्वास ठेवणार ते बदलणारा माणूस नाही. म्हणजे खरंच ही निवडणूक एकदम विलक्षणीय निवडणूक झाली. म्हणजे बघितलं ना ते कसं होतं रे, आहे का नाही? म्हणजे ते बघितलं होता पवार साहेब काय म्हणायचे, मला ही निवडणूक अशी करायची, काय म्हणायचे अशी. म्हणजे एकदम बलाढ्य शक्ती आणि एकदम खालचा माणूस, पण खालचा माणूस होता, पण इकडं हे बलाढ्य शक्तीच्या महाबलाढ्य शक्ती माझ्यावर होती, म्हणजे साहेब माझ्यावर होते. म्हणजे खरं एकदम थोरात साहेब म्हणजे जायंट किलर खरे थोरात साहेब आहे. हे मिलत कुछ नाही, हे मिलत छोटा माणूस आहे. मग अशी कोणीतरी घोषणा दिली मी काय त्याच्यावर बोलणार नाही, पण हे हो सकता या हे होणेवाला आहे. मला पण भविष्यवाणी कळत नाही. आपल्या पण मुखात सरस्वती आहे, म्हणजे सरस्वती याचा अर्थ कळा, जे बोलतं ते होतं, हे का नाही? बरोबर आहे ना साहेब? ते होत असतं. त्या आता विश्वाने सांगायची गरज नाही. ही काळ्या दगडावरली पांढरी रेषे, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, ते तर कुणी रोखू शकत नाही. देशातले उराला वळ लावित होते म्हणजे 400 पारवीर थोड्यावर गेलं ते काहीतरी 70 का काय जागा 1000 मतांनी गेले. आपल्या राज्यात सुद्धा 2 जागा शिंदे साहेबांची जागा काय पडली काय? ते पिपाणी का काय आणली, ते पिपाणी मग सगळे खेळ केले. माझ्याकडे तर पिपाणी आणली, ती दुसऱ्या मशीनवर 2 नंबरला ठेवली, आपलं चिन्ह स्पष्ट केलं, शाईचा प्रकार केला. अजून शाही लावायला तर साहेब विकायला कॉन्ट्रॅक्टर लोक होते आणि ते स्वस्त धान्य दुकानदार होते शाही लावणारे. 2-3 असे केलं व्यवस्थित, त्यांना तर आईबापाचं दूध आठवलं असेल आईचं खरंच. मग नंतर मला लक्षात आलं, म्हणलं कॅमेरे चालू आहे, म्हणले दिलीप महाराज म्हणले काही नाही मारलं, पण या काही व्हायरल केलं म्हणून जाऊन आता 10-15 मिनिटं तर आहे का नाही? शाही लावचा प्रकार केला. माझ्याकडचं काही अधिकाऱ्यांवर तुम्हाला मी नाही त्रास दिला, अधिकाऱ्यांच्या टेबलवर समोरच्या उमेदवाराचे पॉम्पलेट छापायचे साहेब. आपले 1200 नोकरदार लोकांचे 1200 मत पास झाले. ते फक्त रेस इकडे तिकडे सगळं केलं, पण जुळलं खटका पण त्यांच्यामुळे. तिकडं CCTV कॅमेरे होते, CCTV, पण इकडं ड्रोन कॅमेरा होता, तो म्हणजे संगमनेरमध्ये बसलेला होता. आणि ड्रोन कॅमेरा चुकावणं सोपं आहे काय? CCTVचा आपण इकडे CCTV लावला ना, ही काढली बाजू दिसत नाही, पण ड्रोन कॅमेरा असा आहे ना, तिकडं पुढं फार आतून ठेवा तरी दिसत असतं. म्हणजे थोरात साहेब ड्रोन कॅमेरा खऱ्या अर्थाने म्हणजे किती निंदा किती बोललो तरी ते कमी पडणारे शब्द. म्हणजे सगळी यंत्रणा साहेब म्हणजे मास्टर माइंड माणूस आहे. आणि मायक्रो प्लॅनिंग काय म्हणतात ना, तर साहेब आपण शिकलं पाहिजे. मी सुद्धा म्हणायचं मी लय हुशार आहे, तर मी नंतर माझे कळाली तर लायकी म्हणलं आपण हे थोरात साहेबांसारखे माणसं म्हणजे आपण विचार नाही करू शकत. आमची विचार करण्याची पातळी तर संपायची नाही. या निवडणुकीत बऱ्याच वेळा बघितलं आम्ही रात्री 1, 2, 3ला बसायचो. साहेबांनी आमच्याकडे सचिन आणि आमचे खेमणार कुठे खेमणार तर माणूस लय हुशार आहे हा मास्तर. त्याच्यामुळे भास्करराव खेमणार साहेब म्हणजे निकाला पण मला तेच सांगत होते. मी लायला साहेब इकडे तर जर अवघड चाललंय, ते अवघड बिवघड नाही चाललंय, खरा निकाल माझ्याकडून आहे. खेमणार साहेबांना मी विचारलं काकी तुमच्यासारखं मला पण सांगितलं. खडू साहेब म्हणले 15,000 पुढं 20,000 27,000 आयला म्हणा अवघड कोण सांगत मग खरं म्हणलं. एकच नाव आठवलं मला, ते म्हणजे भास्करराव खेमणार साहेब. कारण हे माणूस कसं आहे बरोबर
निम्मी यंत्राने कुणी म्हणत असेल मी आणि द्या मला, तर त्याच्यापेक्षा यंत्रणा भास्करवर खेळणार नाही. आता लगेच नसेल खेळणार साहेबांनी सांगितलं 6व्या फेरीला आपण 9,000 मतांनी मागे आणि 7वी फेरी आता होणार आहे. 7व्या फेरीला आपण पुढे जातो आणि बरोबर 13,000 मताचं मताधिक्य मिळालं आपण 31 मतांनी पुढे गेलो. म्हणजे सगळं एक एक साहेब तुम्ही ना काय कमवलं मला माहीत नाही आयुष्यात, पण ज्या माणसाची किंमत होऊ शकत नाही ना असे माणसं तुम्ही कमवले साहेब. आणि तुमच्यावर प्रेम करणारे माणसं म्हणजे ना जीवाचं रान करतात साहेब. तुम्ही माझ्याकडची यंत्रणा आता बोलू ना खरं निवडणुकीत मला माहिती आहे तुमच्यावर आरोप करत होते म्हणजे हे सगळे थोरात साहेबांची यंत्रणा. आता काय अडचण नाही ना बोलायला. तुम्ही जे माणसं पाठवले ना मोटरसायकल फिरले साहेब, मोटरसायकल 12-12 वाजेपर्यंत फिरले साहेब. तुझे त्या माझ्याकडे सत्काराला आले आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले थोरात साहेबांची यंत्रणा संगमचे सत्काराला आले. माझा नका सत्कार करू. हा म्हणलं माझा नका सत्कार करू, मी तुमचा सत्कार करणार असं असतं का म्हणलं तुम्हीच खासदार आहेत म्हणलं. म्हणजे खरं इतके बिचारे कुठली अपेक्षा नाही केली, गाडी धुळीचा विचार नाही केला. त्यांना काही ठिकाणी दमबाजीचा पण प्रकार झाला पण तक्रार नाही केली माझ्याकडे. बिचाऱ्यांनी खरं खिंडला लावली त्यांनी. म्हणजे आमच्याकडे माझ्याकडे होती यंत्रणा पण आपली थोडी यंत्रणा माझ्यासारखी अनपड होती. आता ते म्हणतात ना दैसा देश पैसा वेस्ट, म्हणजे जसा नेतात तसेच कार्यकर्ते. मी दाराने म्हणतो माझे कार्यकर्ते थोडे फॉरवर्ड असणार आहे का. साहेबांचे कार्यकर्ते 12-12 1-1 वाजता मोटरसायकल फिरले बिचारे. इतकं काम केलं साहेब. त्यांना एकदा आहे ना धन्यवाद नाही देत मी, त्यांना डायरेक्ट सॅल्यूट करतो. खरंच छत्रपती शिवरायांना मावळे मुद्रा करीत होते ना तसं मी तुमच्या ह्या सगळ्या मावळ्याला मी मानाचा मुद्रा करतो आज. म्हणजे अतिशय प्रामाणिक काम केलं बिचाऱ्यांनी, कुठल्या अपेक्षा न ठेवता. खरं म्हणजे साहेबांनी माणूस ना माणूस कधी कमावला जातो. अरे बाकीच्याकडे पण यंत्र नाही, निम्मी यंत्रणा मला मॅनेज तू खावलेले असतात म्हणून मॅनेज होतात ना. पण जुन्या बदलन साहेब खरं जुन्या बदल निकालले तिकडे होईल तुमचा माणूस बदलणार नाही हे मी सांगतो. तलवार येऊ द्या मान कापून देईन पण थोरात साहेबांचं नाव बदलणार नाही असे लोक आहेत तुमचे. खरं अरे तुमच्या एका इशारावर तिकडं घोडखिंडच लढवली ना का नाही. बाजी प्रभूंनी खिंड लढवली तशी पावन खिंड आहे का नाही. माझा एवढा अभ्यास नाही थोडा मी मुद्दाम कधी घोडखिंडच का म्हणलो म्हणजे हे सगळे मेमरी जागे व्हायचे आहे का नाही. म्हणजे चेक करावं ना. पावन खिंड लढवली बाजी प्रभूंनी छत्रपती शिवरायांसाठी, तशी साहेबांच्या शब्दावर या बिचाऱ्यांनी नगर दक्षिणची खिंड लढवली. या सगळ्या कार्यक्रमांनी हे अतिशय प्रामाणिक काम केलं. बरं या ठिकाणी आज मी नाही खासदार होतो, हेच खासदार त्यांना डबल पद वाढली. आणि आता 2 महिने मी यांना तरच नाही देणार. राज्यात सरकार येणार आहे मग मी लोकांना लय साहेब तुमच्या भरोश्यावर शब्द दिले ना. खरंच दिले मी खोटं नाही बोललो. तर त्यावेळेस काय शब्द दिले तर जुळलंच असतं. लोक म्हणलं ना आम्हाला बांधारा काळजी करू का देतो बांधारा रस्ता हे देतो काळजी करू. आमची ताजनापूरची योजना नाही ताजनापूरचं पाणी आणलं तर ना बंधारच भरून टाके तुम्हाला त्याला होतं. आमच्याकडे श्रीगोंद्यात म्हणा कॅनलचं पाणी म्हटलं काही काळजी नका करू. कॅनलला नाही पाणी मिळालं ना तर कॅनलच प्लास्टिक करून टाकेल. हे तुमच्या भरोश्यावर नाही करणार. आता थोडं मी पण प्रोफेशनल होतो का नाही. थोडं आता साहेबांच्या सहवासाला असं जमन खाता आहे ब्लास्टर यांना नाही म्हणता आवडत. त्याच्यात पवार साहेबांना अजिबात आवडत नाही. त्याच दिवशी मला साहेबांचा फोन यार म्हणजे चुकून पुढं पण जात
म्हणलं काय साहेब मला काय माहिती आहे का कोणाच्या कपाळावर नाही का कोण कसं काय मी तर भोळा माणूस आहे आता विचारून टाकलं जायचं विचारून म्हणजे कोणच्या वाटेला बोलायचं कोणत्या पाहुण्याकडच्या आपल्याला जायचं पुढं जेवायला जायचं विचार करीत म्हणून ठीक आहे ठेस लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही ना तसं आता मी पण थोडं बदलायचं ठरवलं म्हणजे बदलायचं म्हणजे कसं थोडं आपलं थोडं विचारवंत व्हायचं तुमच्यासारखं अभ्यास करायचा आता काही विचारवंत नाही व्हायचं पण मी साहेब निश्चित तुम्ही विश्वास टाकला ना त्या विश्वासाला तडा जाणार नाही निश्चित काहीतरी वेगळं पण करून टाकलं म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही आतापर्यंत साहेब काहीतरी 7-8 निवडणुका लढवल्या 8 निवडणुका लढवल्या पण 8 निवडणुकीत तुम्हाला जेवढा आनंद नसेल झाला ना तेवढा निलेश लंके निवडून आल्यानंतर आनंद झाला कारण तो आनंद आणि तो विश्वास हा सार्थकी ठरवला जाईल हा शब्द या ठिकाणी जरूर आहे आणि म्हणजे तुम्ही कधी पण तुम्ही सांगा एकदा जबाबदारी द्या ती जबाबदारी कधी पण पार पाडेल पार तुमच्यासाठी तुम्ही सांगितलं ना हे सुद्धा दिन म्हणलं काही काळजी करू नका आमदारकी फेकून देतो म्हणलं राजीनामा तर हे तर बाकी गोष्टी शिल्लक घेत हां फक्त आदरणीय पवार साहेबांनी थोरात साहेबांनी सांगितलं लढावं लागेल एवढ्या आमदारकी आनंदात होती म्हणला साहेब म्हणजे राजीनामे आमदारकीचं कसं काय शुल्लक गोष्ट आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी देऊन टाकी तो राजीनामा दिला तुमच्या हे म्हणलं हे पण देऊन टाकेल काय काळजी करू नका काय ऐका नाही एवढा विश्वास टाकलं कोणासाठी तुमचा विश्वास टाकणं वेगळं आहे ना तुम्ही साहेबांसाठी काहीतरी केलं ना या लोकांसाठी साहेब तुम्ही करणं आणि यांनी तुमच्यासाठी करणं एक वेगळं नातं आहे मी तसा नौका होतो ना साहेब तुमच्यासाठी मी एक नौका होतो माझ्यावर तुम्ही एवढा विश्वास टाकला साहेब म्हणजे मी ज्या दिवशी माझा शेवटचा श्वास घेईन त्या दिवशी विसरली या म्हणजे एवढं कोणासाठी करायचं एवढं ठीक आहे राजकारणात काय असतं भाग वेगळा असतो एवढं माझ्या माहितीनुसार स्वतःच्या उमेदवारीसाठी माणूस एवढा त्याग करू शकतो म्हणजे मी मागायचे सांगितलं ना ते खरं आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे साहेबांनी आतापर्यंत राजकीय जीवनाच्या एवढ्या निवडणुका लढवल्या त्यापेक्षा निश्चित एका सर्वसामान्य कुटुंबातल्या एका शिक्षकाच्या मुलाला एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्यात साहेबांना जो आनंद झाला असेल तो या मागे कधी आनंद झाला नसता आणि इतक्या निवडणूक अतिशय काटेकोरपणे निवडणूक पार केली सगळं म्हणजे कायदेशीर भाषा मला खऱ्या अर्थाने आत्ता निवडणुकीत कळाली कायदेशीर टेक्निकल आमदारकीपर्यंत त्यांनी चालतं निवडणूक हँडल केली आमदारकी हे थोडं होतं ना भाग म्हणजे चालू तर मीच मॅनेज करायची यंत्रणा सगळं हे मला काही एवढा अनुभव नाही पण इथं पर वकिलापासून मला सामोरं जावं लागलं पण सामोरं जावं लागलं म्हणजे मला कळालं निवडणुकीत नोटीस येते त्याला उत्तर द्यावं लागेल पण ती सुद्धा साहेबांनी मला नोटीस आल्याला मला कळालं नाही मला नंतर कळालं मला इतक्या नोटीस आलावल्या आणि त्याला उत्तर पण दिलं म्हणजे किती मायक्रो प्लॅनिंग काय नाही तर मी चिंतित झालो असतो बरं का मला हे या गोष्टी नसतं कळाल्या काय टेक्निकल खरं नसतं कळालं मला हे वकील घ्यावं लागतो निवडणुकी वकील लागतो एखादा हुशार आपल्याला नोटीस आलं त्याला उत्तर द्यावं मी म्हणलं जाऊ आल्याच नोटीस त्या टाकून म्हणून गरज म्हणलं असतं मला कधी नोटीस आल्यानं भानगडी मी केलंच नाही ना आलं एखादं मला समज जरी आलं कोर्टा भेटायचं पहिलं यायचं आता नाही आमदारकीच्या आधी मी असं फेकून द्यायचं जाऊ दे मग वारांनी लवकरायचं अरे हे नोटीस आलं ना आपण ते बघितलं पण नाही म्हणजे ह्या गोष्टी असतात निवडणुकीत आपण एक महत्वाचा पार्ट असतो तो पार्ट मला आता कळाला म्हणजे आपण लढाईला लढाईला जाताना ना सगळी सामुग्री लागत आणि ही म्हणजे सगळी सामुग्रीची लढाईची तयारी करणारी हे म्हणजे श्रीकृष्ण एकदा चक्र ते आहे ना सुदर्शन चक्र खतरनाक आहे ना एकदा का पोटातून बाहेर निघलं ते किसका बी छेद कर सकते कोणाचं पण करू शकते त्यामुळं साहेब तुम्हाला जास्त आता निर्णय बोललोय पण तुम्हाला शालूट साहेब
खरंच तुम्ही मला आज विश्वास बसत नाही, मी खासदार झालो काय, पण लोक म्हणतात झालो. आणि आता तुम्हाला भेटल्यावर तुम्ही सत्कार केल्यावर मला अजून गॅरंटी पटली. पण आता थोडं मार्गदर्शन पण साहेब करा आणि थोडा मी आरामी समजून घेत चला. आणि पुन्हा एकदा साहेबांना मी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तो थांबतो. रामकृष्ण आहे काय आंदोलन दुधाचं ना, तर यांना विचारावं लागेल ना. मी तर 13 तारखेला निवडणूक झाली, 14 तारखेलाच आंदोलन जाहीर केलं. 14 तारखेला मला यांनी सल्ला दिला, तू निवडणूक झाली आता तर तुला आंदोलन करता येणार नाही, उमेदवार आहे ते काहीतरी डिस्क्वालिफाईड. मला डिस्क्वालिफाईड तेव्हा कळाले. डिस्क्वालिफाईडला पण पाठवते तर मला तेवढं साहेब सांगा तरी आंदोलन, मी असं आंदोलन मोठं करतो ना तर नाही कोणाला मंत्र्याला फिरून देणार मी. कांदा निर्यातबंदी आणि दुधाच्या बाबत तेवढं 2 गोष्टीबाबत आपल्याला आंदोलन करायचं आहे. त्या 2 गोष्टी त्याला फायदा झालेला आहे आपल्याला. आणि जर आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो ना तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कुठंतरी आपण काहीतरी केलं त्यांच्यासाठी हे जाणीव होईल. सुद्धा आंदोलन करू. इंग्रजीचं तू म्हणला ना, माझं लोकसभेतलं जे पहिलं भाषण असेल ना ते इंग्लिशमध्येच असणार. त्या दिवशी पहिल्या TV दिसेल ना तुम्हाला, TV चालू करून बसा आणि मग कळेल तुम्हाला इंग्रजी बोलला का उर्दू बोलला का तमिळ बोलला. जय महाराष्ट्र. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.